काहीही झालं तरी तुमच्या या गोष्टी कोणालाही सांगू नका. तुमच्यासोबत असं कधी घडलं आहे का की एखादी व्यक्ती तुमचा खूप चांगला मित्र आहे आणि तुम्ही त्याला तुमचं सगळं काही सांगून टाकलं, तुमचे सगळे सिक्रेट सांगितले, तुमच्या भूतकाळामधल्या काही गोष्टी सांगितल्या, तुमचे भविष्यातले प्लॅन्स असतील आणि मग ज्यावेळी आपलं त्या व्यक्तीसोबत काहीतरी खटकतं त्यावेळी मात्र आपल्याला पश्चाताप होतो. असं आपल्यापैकी बहुतेक जणांसोबत होत असावं आणि मग आपल्याला असं वाटत राहतं की आपण उगाचच सगळ्या गोष्टी सांगितल्या, उगाचच प्रत्येक गोष्ट शेअर केली. त्यामुळेच तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या भूतकाळामध्ये तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही कोणासोबतही शेअर करू नका, कारण मग ते तुम्हाला तुमच्या मागच्या चुकांवरून आता जज करायला लागतील. तुमचे जर काही फ्युचर प्लॅन्स असतील तरी ते देखील कोणाला सांगत बसू नका, कारण त्याच्यामुळे काय होईल की तुम्ही जर त्या गोष्टी नाही करू शकला, काही अडचणींमुळे काही प्रॉब्लेम असतील तर ते लोक हे बघणार नाहीत. उलट ते तुम्हाला विचारत राहतील की तुम्ही तर असं बोलला होता, तुम्ही तर तसं करणार होता, त्याचं काय झालं, असं सगळं. आणि ते तुमची मजा घ्यायला सुरुवात करतील. म्हणूनच आपल्या फ्युचर प्लॅनबद्दल कोणालाही कधीच सांगायचं नाही. जोपर्यंत आपल्याला ते मिळत नाही किंवा आपण ते मिळवून दाखवत नाही तोपर्यंत तरी त्याच्याबद्दल कोणासोबतही चर्चा करायची नाही किंवा सांगायचं देखील नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा इन्कम. तुमचा इन्कमबद्दल कोणालाही काहीही सांगू नका आणि प्रत्येकाला तर अजिबातच नाही. असं करण्याची 2 कारणे असतात. जर तुम्ही कमी पैसे कमवत असाल आणि तुम्ही एखाद्याला ही गोष्ट शेअर केली असेल, लोकांना असं सांगत असाल की मी खूप कमी पैसे कमावतो, तर बरेचसे लोक आपल्याला कमी समजायला लागतात, आपल्याला रिस्पेक्ट देत नाहीत, आपल्याशी बोलत नाहीत. जर तुम्ही जास्त पैसे कमवत असाल आणि तुम्ही हे लोकांबरोबर शेअर केले असेल, मी इतके पैसे कमावतोय, तर काय होते माहिती आहे का, तर लोक प्रत्येक वेळी तुमच्याकडे मदत मागायला येतील, तुमच्याकडे पैसे मागायला येतील. आणि बरेचसे लोक असेही असतात जे आपल्याशी फक्त पैशासाठी मैत्री करतात, कारण त्यांना आपल्याकडून काहीतरी स्वार्थ हवा असतो, म्हणूनच ते आपल्याशी चांगलं बोलतात. आणि असंच झालं तर आपल्याला खऱ्या आणि स्वार्थी लोकांमधला फरक कळणार नाही. आणि समजा जर तुमच्याकडे कोणी पैसे मागायला आलं आणि तुम्ही त्याला नकार दिला तर त्याला राग येतो, तो आपल्याला घमंडी समजायला लागतो, कारण त्याला असं वाटत असतं की आपल्याकडे तर खूप पैसे आहेत, आपण त्याला देऊन टाकले तरी तो वेळेवर आपले पैसे परत करत नाही आणि आपणच आपले पैसे मागितले की आपण पुन्हा त्यांच्या नजरेत वाईट होतो. म्हणजे आपण काहीसुद्धा न करता आणि उलट त्यांच्यासाठी चांगलं करूनही त्यांच्याच नजरेत आपण वाईट होतो. म्हणून आपल्या इन्कमबद्दल आपण प्रत्येकाला नाही सांगितलं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे तुमची कमजोरी, तुमचा वीक पॉईंट. तुमची कमजोरी कोणालाही सांगू नका, कारण ज्यावेळी आपण आपली कमजोरी इतरांबरोबर शेअर करतो त्यावेळी ते आपला फायदा घ्यायला लागतात. कारण प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल काहीतरी वाटतच असेल असं अजिबात नसतं. मग काय होतं, बऱ्याच वेळा काही लोक आपल्याजवळ पुन्हा पुन्हा तोच टॉपिक काढतात आणि त्यामुळे आपल्यालाच त्रास होतो आणि ते इतरांनाही सांगतात की आपली कमजोरी काय आहे ते. मग इतर लोकही आपल्याला ती गोष्ट विचारतात आणि या सगळ्यामुळे आपलाच त्रास हा वाढतो. प्रत्येकाला आपली कमजोरी सांगून कुठेतरी आपण त्यांच्या नजरेत आपली व्हॅल्यू कमी करून घेतो. ते आपल्याला असं समजायला लागतात की हा तर असाच आहे, याला तर इतके प्रॉब्लेम्स आहेत, हा तर अशा सिच्युएशनमधून गेला आहे, आणि मग आपोआप ते आपल्याला कुठेतरी कमी समजायला लागतात. म्हणून आज प्रत्येकाला आपण आपली कमजोरी नाही सांगितली पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामधल्या पर्सनल गोष्टी. कोणीतरी तुमच्यासोबत रोज बोलतं आणि तुमचं नातं जास्त जुनं देखील नाही, तर त्याला तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी सांगत बसू नका. त्याच्यावर लगेच इतका विश्वास टाकू नका. यामुळे काय होतं माहीत आहे का, बऱ्याचदा समोरचा व्यक्ती त्या गोष्टी दुसऱ्यांना सांगतो, इतरांशी त्याच्याबद्दल चर्चा करतो आणि ते आपल्यावर हसतातसुद्धा. आणि काही गोष्टी अशा असतात ज्या पर्सनल असलेल्या चांगलं असतं. आणि बहुतेक लोकांना अशा सवयी असतात, ते कोणासोबत काहीही शेअर करून मोकळे होतात. तर असं करू नका,
कारण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट शेअर करायची नसते, कारण याच्यामुळे आपलं बऱ्याचदा खूप मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. तर मी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.